श्री स्वामी समर्थ. आई वडिलांच्या कोणत्या चुकांमुळे मुलींना त्यांच्या आयुष्यात शिक्षा मिळते. मित्रांनो, आपल्या मुलीने आपले नाव उज्ज्वल करावे, आपल्या कुटुंबाचे नाव उंच करावे असे प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. कारण मुलीचा बाप होणे खूप अभिमानाची गोष्ट आहे. ही खूप अभिमानाची बाब आहे. कन्यादान करणे हे जगातील सर्वात मोठे परोपकार आहे. या संपूर्ण जगात मुलींचे मोठे योगदान आहे. कारण मुलगी नसती तर हे सारे जगच अस्तित्वात आले नसते. मुलींचे चरित्र उज्ज्वल कसे करायचे, प्रत्येक पालकाने याच्याकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे. मुलगी तिच्या आईवडिलांचा आणि कुटुंबाचा अभिमान असते. जेव्हा तिचे चारित्र्य व्यवस्थित आणि स्वच्छ असेल तरच ती तिच्या आईवडिलांची, तिच्या कुटुंबाची, तिच्या गावाची प्रतिष्ठा मिळवू शकते. आपल्या चुकीच्या आचरणाने तिने तिचे चरित्र कलंकित केले तर ती मुलगी कुळ आणि कुटुंबाला कलंकित करते. एक मुलगी बिघडल्याने दोन कुटुंबांना शर्मेने मान खाली घालावे लागते. पहिले वडिलांचे कुटुंब आणि दुसरे म्हणजे सासरचे सासू सासरे यांचे नाव, आदर, कीर्ती हे दोन्ही मातीत मिसळून जातात. मुलींचे चारित्र्य चांगले बनवणे हे सर्व पालकांवर अवलंबून असते. पालक आपल्या मुलींना चांगले संस्कार कसे देतात यावर ते अवलंबून ठरत असते. मित्रांनो, गरुड पुराणामध्ये एक कथा आहे. कलिंगपूर गावात एक छोटंसं गाव होतं. त्यात नगरात बासुदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती, जिचे नाव सुदेवा होते. सुदेवा अतिशय चंचल मनाची होती. त्या खूप सुंदर देखील होत्या. सुदेवाला तिच्या आईवडिलांची खूप लाडकी होती. वडील बासुदत्त त्यांना त्याच्या मुलीला स्वतःपासून वेगळे कधीच करायचे नव्हते. कारण ते त्यांच्या मुलीशी खूप संलग्न होते. तिच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम करायचे. त्यांनी तिची इतके लाड केले की त्यांनी आपल्या मुलींची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. मुलीला बिघडवले, उद्धट स्वभावाची बनवले. असे म्हणतात की खूप स्वातंत्र्य दिल्यानंतर देखील मुलींना मुक्त करते आणि त्यांना बिघडवते. मी असे म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करू नका. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर प्रेम केलेच पाहिजे. त्याची वेळोवेळी लाड केले पाहिजेत आणि त्यांना चांगले कपडे देखील घालावेत. परंतु वेळ आल्यावर त्यांना वेळोवेळी फटकारणे देखील फार गरजेचे आहे. त्यांनी सुसंस्कृत असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कुणाचा मुलगा किंवा मुलगी हा दुष्ट स्वभावाचा असेल तर त्यामुळे त्याला आयुष्यभर त्यांचा नक्कीच त्रास होतो आणि त्याचा मूर्खपणामुळे त्यांच्या पालकांनाही त्रास सहन करावा लागतो. वेळ आली तर गर्भवाद होणे देखील ठीक आहे. मृत मुलाला जन्म देणे देखील योग्य आहे. स्त्रीला मूल न होणे देखील ठीक आहे. पण श्रीमंत आणि समृद्धी असूनही मुलगा संस्कृत नसणे हे अतिशय चुकीचं आहे. इथे बासुदत्ताची मुलगी प्रेमात वाढली आणि लग्नासाठी पात्र झाली. येथे बासुदत्ताने एक गोष्टीचा विचार केला की मी माझ्या मुलीचे लग्न त्या माणसाशी करीन जो माझ्या घरी घर जावाई म्हणून राहिला येईल. असा विचार करून बासुदत्त ब्राह्मण आणि आपल्या मुलीचे लग्न उच्च कुळात करून दिले नाहीत. एके दिवशी बासुदत्ताच्या दारात एक भिकारी ब्राह्मण आला. तो खूप शिकलेला आणि वेदामध्ये पारंगत होता. तो खूप शिकलेला असून बासुदत्ताला तो भिकारी खूप आवडला. त्याचे नाव व कुळ विचारून त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या कौस्तुभ गोत्रे ब्राह्मणाशी लावले आणि त्यांनी त्याच्या समोर अट मांडली की लग्नानंतर तुला आमच्या मुलीला घेऊन येथेच राहावं लागेल. त्याने बासुदत्ताला होकार दिला आणि अशा प्रकारे त्यांचे लग्न झाले. आता सुदेवाशी लग्न करून तिचा नवरा सुदेवाच्या वडिलांच्या घरी राहू लागला. सुदेवाचे वडील बासुदत्त हे ब्राह्मण होते. ते शहरातील एक अतिशय श्रीमंत माणूस होते. वडील खूप श्रीमंत आहेत हा विचार करून सुदेवा उलट स्वभावाची झाली होती.
ती रोज नवऱ्याचा अपमान करत असते. नवऱ्याला उलट उत्तर करण्याची कोणती संधी ती सोडत नव्हती. तो ब्राह्मण सुदैवाचा नवरा खूप विद्वान होता. तो खूप हुशार आणि चांगला समंजस माणूस होता. पत्नीला तो कधीच काही बोलला नाही. कधीही पतीची सेवा केली नाही. ती पतीशी उद्धटपणे वागायची, कारण वडिलांच्या इथे राहिल्यामुळे ती बिनधास्त होती. सुदैवा म्हणून मोकळ्या स्त्रियांसारखी गावभर फिरत असेल. तिच्या नवऱ्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला तर ती तिच्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर एकच टोमणा मारायची. माझ्या वडिलांच्या घरी राहून तुमचा उदरनिर्वाह चालतो. तुम्हाला इतके फालतू बोलण्याची गरज नाही. स्वतःमध्ये पोट भरण्याची ताकद नाही. मी जसे वागते तसे मला वागू दे. ती रोज अशाच प्रकारे वागायची. सुदैवाच्या पतीने तिच्या वडिलांकडे कधीही तक्रार केली नाही की तुमची मुलगी रोज मला टोमणे मारते. ती मला अशी गोष्ट सांगते, ती माझं अजिबात ऐकत नाही. बासुदत्ताला आपल्या मुलीची सवय चांगली माहीत होती, परंतु बासुदत्ताने तिची उणिवात मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. आता मी काय समजावायचं वय होते तेव्हा तिने कधी समजून घेतले नाही. मग आता ती काय ऐकणार आहे. बासुदत्ताच्या मुलींमध्ये सर्व वाईट गुण होते. बायको असण्याचे काहीही चिन्ह तिच्यामध्ये दिसत नव्हते. पत्नीचे रोजचे टोमणे ऐकून सुदैवाचा नवरा अस्वस्थ झाला होता आणि एके दिवशी तो तिला न सांगता घरातून निघून गेला. आपल्या जावयाच्या जाण्याने बासुदत्ताला फार वाईट वाटले. बासुदत्त विचार करू लागला की माझ्या मुलीच्या वाईट वागणुकीमुळे माझा जावई तिला सोडून गेला आहे. माझ्या मुलीने फार मोठे पाप केले आहे, म्हणूनच माझ्या जाणकार आणि धार्मिक जावयाने तिला सोडले आहे. माझी मुलगी कुळाचा नाश करणारी आहे. जावई गेल्यानंतर बासुदत्ताने आपल्या मुलीलाही घरातून हाकलून दिले. ते म्हणू लागले की कुलटा कुटुंबावर डाग लावणारी तू पण निघून जा. आजपासून माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होणार आहेत. पुन्हा कधी इकडे बघू नकोस. तुझं माझं नातं इथेच संपलं. तुझा नवरा राहतो तिथे तू जा, असे म्हणत बासुदत्ताने आपल्या मुलीलाही घराबाहेर काढले. आता काय झाले, सुदैवाने तिच्या वडिलांचे घर सोडले होते. आता पती आणि वडिलांच्या त्यागामुळे ती जिथे जिथे गेली तिथे तिथे लोक तिच्याबद्दल वाईट बोलून तोंड फिरवू लागले. सुदैवा अनेक दिवस अशीच भुकेली तहानलेली भटकत राहिली. आता सुदैवाला हे चांगलेच ठाऊक होते की तिने कधी तिच्या पतीचा आदर केला नाही आणि तिच्या वागण्यामुळे तिचीही आज अवस्था झालेली आहे. आणि दिवसांच्या भटकंतीनंतर तिने गुजरातमधील एक तीर्थ गाठले. तिला अनेक दिवसापासून भूक लागली होती, त्यामुळे तिला नीट चालता येत नव्हते. पोटाची भूक भागवण्यासाठी, पोटातील आग शमवण्यासाठी सुदैवाने कपडा घेतला आणि भिक्षा मागू लागली. ती ज्याच्याकडे जाते ते लोक तिला शिव्या देतात आणि तिथून पळून जातात. तिची अवस्था पाहून सगळेच हसायचे. लोक तिला पापी मानायचे आणि त्यामुळे ते तिला भिक्षाही देत नसायचे. अत्यंत भुकेने व्याकुळ झालेली ती खूप अशक्ताने बारीक झाली होती. तिला अनेक प्रकारच्या आजाराने ग्रासले होते. अंग पूर्णपणे सुकले होते. एके दिवशी ती त्याच नगरात वेड्यासारखी भटकत होती आणि भटकंती एका सुंदर कुंपणापाशी आली. तिने पाहिले की तिथे एक अतिशय सुंदर धर्मशाळा आहे, जिथे वैद्यांचे मंत्र चालू होते. ब्राह्मण बसले आहेत, म्हणून तिने त्याच दारात जाऊन भिक्षा मागितली. त्या घराच्या मालकाने पाहिले की एक स्त्री भिक्षा मागण्यासाठी आली आहे, म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणू लागला, हे भाग्यवान, दाराकडे बघ, तिथे एक दुःखी स्त्री उभी आहे. त्या अनेक दिवसापासून भुकेली आणि तहानलेली दिसत आहे. तिला आदराने आत आणा आणि खाऊ घाला. ते घर दुसरे कोणाचे नव्हते,
त्या घराचा मालक दुसरा कोणी नव्हता. ते घर सुदैवाच्या पतीचे घर होते आणि तो सुदैवाचा नवरा होता, जो आपल्या बायकोला सोडून येथे आला होता आणि इथे आल्यानंतर नात्याने दुसरे लग्न केले होते आणि योगायोगाने सुदैवा तिच्याच नवऱ्याच्या दारात पोहोचली होती. तिच्या पतीनेही तिला पाहताच ओळखले की ती त्याची पत्नी आहे. त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला तिला अन्न खाऊ घालण्यास सांगितले. त्या ब्राह्मणाची दुसरी पत्नी अतिशय सुंदर, सभ्य आणि संस्कारी होती. ती धार्मिक आणि पतीशी एकनिष्ठ होती. दारात एक दुःखी स्त्री पाहून तिलाही करुणा आली. डोळे भरून आले, डोळ्यात पाणी आलं आणि तिने आदराने तिला आपल्या घरात बोलावले. तिला आत बसवले आणि प्रेमाने खाऊ घातले. सुदैवाने पतीला ओळखले होते. सुदैवाने आपल्या पतीकडे पाहिले आणि तिचा चेहरा शरमेने झाकून गेला. तेव्हा त्याच्या पत्नीने विचारले, हे स्वामी, ही स्त्री कोण आहे? तुम्हाला पाहिल्यावरती मान खाली का करत आहे? तेव्हा तिचा नवरा म्हणाला, हे देवी, ही क्रश स्त्री दुसरी कोणी नसून माझी प्रिय वल्लभ आहे. मला ते खूप आवडायची, पण काही खास कारणाने मी तिला सोडून निघून गेलो. तुम्ही तिची विशेष काळजी घ्या. तिला कोणतीही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. ज्या नवऱ्याशी सुदैवा कधीच नीट बोलली नाही, त्या नवऱ्याने आज तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आणि खूप आदरातिथ्य केले. पतीचे स्वागत पाहून सुदैवा लाजेने नतमस्तक झाली. तिने केलेले दुष्कृत्य आठवून तिला आतून गुदमरल्यासारखे वाटू लागले. तिचे दुष्कृत्य आठवून आणि स्वतःच्या पतीची दुसरी पत्नीची सेवा पाहून ती भारावून गेली. आता सुदैवा पश्चातापाच्या आगीत जळत होती. ती विचार करू लागली की मी किती पापी आहे. मी माझ्या पतीशी नीट बोलले नाही. माझा धार्मिक पती खूप चांगला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून तिचे हृदय तुटले आणि तिचा आत्मा शरीर सोडून निघून गेला. सुदैवाच्या पतीने तिचे अंतिम संस्कार केले. आजच्या कथेचे इतकेच तात्पर्य आहे की आईवडिलांनी मुलांना चांगले संस्कार देणे, मग ती मुलगी असो वा मुलगा, आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन संस्कारित केले पाहिजे. प्रिय दर्शकांनो, तुम्ही या 3 चुका करू नका. प्रथम, आपल्या मुलीला शिक्षण आणि संस्कारापासून वंचित ठेवू नका आणि हे काम पालकांनी लहानपणापासूनच सुरू करावे, तरच त्या चांगल्या मुली बनू शकतील. दुसरी म्हणजे आपल्या मुलांच्या छोट्याशा चुकीकडेही दुर्लक्ष करू नका. चूक झाली असेल तर त्यांना लगेच समजावून सांगा आणि ताबडतोब थांबवा, जेणेकरून त्यांनी लक्षात ठेवावे की हे चुकीचे आहे. तिसरी गोष्ट खूप सुंदर आहे. लग्नानंतर मुलीला आणि मुलीच्या नवऱ्याला घर जावाई म्हणून ठेवू नका. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. नवऱ्याकडे घरात सर्व काही नसेल आणि कमवता नसेल तरी मुलीला आणि तिच्या नवऱ्याला घर जावाई म्हणून ठेवू नका. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.